हाय मित्रांनो, मी महेश करटुले. आज आपण बघणार आहे फोटोशॉपमध्ये आपण पासपोर्ट फोटो कसे एडिट करायचे. तर चला बघूया. पहिल्यांदा आपण फोटोशॉप ओपन करून घेऊया. फोटोशॉप आपला ओपन आहे आणि आपल्याला हा फोटो आधी एडिट करायचा आहे. तर आपण बघू शकता हा फोटो. लाईट थोडी कमी दिसते, तर आपण कंट्रोल एम केला, थोडी लाईट वाढवली, ओके केला, कंट्रोल एल केला, थोडी लेवल वाढवली, थोडा ब्लॅकनेसपणा दिला आणि ओके केला. तुम्ही पण तुमच्या फोटोनुसार तुम्ही लाईट वगैरे वाढवा. त्याच्यानंतर आपण कंट्रोल एन केला, त्याच्यामध्ये सेंटीमीटर, इथे इंचेस वगैरे काय पण असू शकतं. तुम्ही सेंटीमीटर ठेवा, विथ मध्ये 3 ठेवा, हाईट मध्ये 4 ठेवा. खरं म्हणजे 3.5 बाय 4.5 असं पासपोर्ट फोटोचा साईज असते, पण आपण 3 बाय 4 मध्ये साईज घेतली. त्याच्यानंतर रिझर्वेशन 300चा ठेवला. कलर मोड RGB कलर ठेवला आणि क्रिएट वर ओके केला. त्याच्यानंतर इथे आपण बघू शकता, पहिल्या याच्यावरती क्लिक केला, हा फोटो क्लिक करून दुसऱ्या याच्यावरती येऊन सोडला. इथे कधी पण राईट क्लिक करून, उजव्या साईडला राईट क्लिक करून कंट्रोल स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं. गो टू स्मार्ट ऑब्जेक्ट. हे केल्याने आपली फोटोची क्लॅरिटी कमी होत नसते, त्यामुळे आपण हे करत असतो. तर कंट्रोल टी केला, फोटो छोटा केला आणि फोटो ऍडजस्ट करून घेतला. तुम्ही बघू शकता फोटो असा आपल्याला पासपोर्ट साईट मध्ये काढायचे, त्यामुळे आपण ऍडजस्ट करून घ्यायचा. ओके, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण फोटो सेट केला आहे. त्याच्यानंतर कंट्रोल ए करून थोडी लाईटने वाढवली आणि ह्याच्यानंतर तुम्ही इथं रिमूव्ह बॅकग्राऊंड दिसत आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करून सॉलिड कलरवर क्लिक करायचा आणि इथे आपल्याला जो बॅकग्राऊंड पाहिजे असेल, बॅकग्राऊंडचा जो कलर आपल्याला हवा असेल तो कलर चॉईस करायचा. क्लिक करून आणि ओके करायचा. त्याच्यानंतर तो कलर आपण क्लिक करून खाली ओढायचा फोटोच्या खाली. तर आपण बघू शकता फोटोचा बॅकग्राऊंड एकदम व्यवस्थित पद्धतीने रिमूव्ह झाले आहे. फोटोची कटिंग एकदम व्यवस्थितपणे दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर फोटोवर क्लिक करायचा आणि इमेज मध्ये जाऊन ऍडजस्टमेंट, त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह कलर आणि रेड हा ब्लॅक हा कमी करायचा. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता फोटो थोडा गोरा वगैरे दिसत असेल. त्याच्यानंतर रेड वरती क्लिक करून ब्लॅक घ्यायचा आणि हा ब्लॅक थोडा वाढवायचा. ब्लॅक याच्यासाठी वाढवायचा की ब्लॅक वाढवल्याने आपले डोक्याचे केस आहेत ते थोडेसे ब्लॅक दिसतात आणि तो ओके करायचा. तर आपण बघू शकता म्हणजे येऊन जास्त काम आपण केलेलं आहे. तर फोटो क्लिक करून मला लाईटचं मला अजून पण थोडं कमी वाटतं, त्यामुळे मी लाईट वाढवून घेतली आणि कंट्रोल शिफ्ट ई केला. तुम्ही बघू शकता इथे सगळे लेअर एकत्र झाले आहेत. त्याच्यानंतर कंट्रोल इन केला, इथे इंचेस घेतला, इंचेस मध्ये विथ आपण 6 घेतला, हाईट आपण 4 घेतली, सॉरी विथ आपण 4 घेतली, हाईट आपण 6 घेतली. रिझर्वेशन 63 ठेवायचे आणि RGB कलर आपला RGB कलरच आहे, कलर मोड.
सॉरी तर क्रिएट ओपो आपण क्लिक केले तर आपण जो फोटो बनवला आहे तो आपण उचलून आपण 4x6च्या पेज वरती आणायचा. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित पद्धतीने सेट करून घ्यायचा. ऑल्ट दाबून फोटो साईडला ओढायचा, त्यामुळे फोटो कॉपी होत असतो. तर तुम्ही बघू शकता 3 फोटो झाले. त्याच्यानंतर एक आणि खालच्या याच्यावर किंवा वरच्या याच्यावर क्लिक करून शिफ्ट दाबून खालच्या याच्यावर क्लिक करायचा आणि फोटो अल्ट दाबून खाली ओढायचा. म्हणजे याच्यामुळे आपले तिन्ही पण फोटो सोबत क्लिक असल्यामुळे कॉपी 3 फोटोंची झाली. अजून एकदा अल्ट दाबून खाली ओढला, आपण बघू शकता 3 3 6 3 3 9 फोटो आपले झाले आहेत. त्याच्यानंतर बाहेर क्लिक केला, कोणत्या पण एका फोटोवरती क्लिक करून फोटो खाली ओढला, कंट्रोल टी करून फोटो आडवा मी याच्यासाठी केला की आपल्याला जास्त फोटो बसवायचे आहेत. आता याच्यामध्ये आपले 9 फोटो बसले आहेत. आपण 10 बसवायचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आपण काय करू, हा फोटो डिलीट करू, हे खालचे 3 फोटो आणि हा आपण आडवा केलेला फोटो कॉपी करून घेऊया. इथे 2 फोटो बसले आपले आणि हेच 2 फोटो आपण कॉपी करून इकडे ओढूया. म्हणजे आपले किती झाले, 3 3 6 आणि हे 4 असे 10 फोटो बसले आपले. तर त्याच्यानंतर आपण पहिल्या लेअरवर क्लिक करून कंट्रोल शिफ्ट ई बटन दाबलं, त्याच्यामुळं आपली लेअर सगळे एकत्र झाले, तुम्ही बघू शकता. आणि प्रिंट सोडण्यासाठी कंट्रोल पी वर आपण ओके केला. इथं प्रिंट साईज आपण 4x6 घेतली, 10-15 सेंटीमीटर आणि प्लेन पेपरच्या आपण इप्सॉन प्रीमियम ग्लोसी हा पेज घेतला. क्वालिटी स्टँडर्ड ठेवली. कलर मध्ये आपण कलर हे ऑप्शन ठेवलं आणि ओके केला. आपण बघू शकता हे झालं आणि इथे प्रिंट वरती क्लिक केल्यावर आपली प्रिंट सुटते आणि आपले पासपोर्ट फोटो रेडी होतात. मग ते कट करून आपण आपल्या कस्टमरला देऊ शकतो. तर धन्यवाद आपला ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.